एकदा काय झालं, काय झालं बरं एकदा एकदा काय झालं, एकदा की नाही, एका गावामध्ये अकबर ज्याचा राजा होता ना, तिकडे एक सोनाराचं दुकान होतं. तिकडून बाहेर गावून आला एक चोर बरं का. आणि त्यांनी चोराने काय केलं, त्या सोनाराच्या भिंतीत एक भोक पाडला, आतमध्ये गेला, एका पिशवीमध्ये सोन्या चांदीचे दागिने हिरे माणकं सगळी भरली आणि भोकातून बाहेर आला. तो बाहेर आलेला बघताना त्याला पोलिसांनी पकडलं. बघितलं बाहेर येतोय म्हणून, चोर चोर म्हणून ते शिट्टी वाजवत मागे पळायला लागले. तो पुढे पळतोय, पोलीस मागे पळत आहेत बरं का. तेवढ्यात तो पळत पळत गेला आणि इकडे वळला रस्त्यावर बरं का. पोलीस पण तिकडे वळले. तो वळल्याबरोबर काय झालं, चोर समोरून एक माणूस येत होता आणि तो त्या माणसावर आदळला आणि दोघंही खाली पडले आणि ती सोने चांदी सगळं घेतलेलं होती पिशवी पण खाली पडली. तो माणूस जो चोर होता तो पटकन उठला आणि पळून गेला बरं का. आणि दुसरा माणूस अजून इकडे तिकडे बघतोय, तेवढ्यात पोलीस तिकडे आले आणि त्यांनी त्याला पकडलं. त्यांना वाटलं हाच चोर आहे. शेजारी पिशवी पण होती सोन्या चांदीची, पिशवी पण सापडली, चोर पण सापडला. त्याला म्हणले चला तुम्हाला जेलमध्ये घेऊन जातो. तो म्हटलं अहो मी चोर नाही आहे. म्हणजे चोर काही नाही आहे, ही बघा तुम्ही लुटलेलं सगळं सोनं आणि हे तुम्ही त्याच्या शेजारी बसलाय, तुम्हीच चोरात. तो म्हटलं अहो माझं नाव बिरबल आहे, मी इथला राजाचा प्रधान आहे, काही बिरबल नाही म्हणे. तुम्हाला चोरी म्हणून पकडलं आहे आम्ही, तुम्हाला जेलमध्ये टाकणार. पकडून घेऊन गेले जेलमध्ये बिरबलला. तर दुसरा माणूस होता ना, तो रस्त्यावर चालला होता. त्याला सगळे विचारायला लागले, अहो बिरबल महाराज तुम्ही इकडे काय करताय. म्हटलं कोण बिरबल महाराज. परत काही माणसं म्हटलं अहो तुम्ही इकडे काय फिरताय बिरबल महाराज. तो म्हटलं माझं नाव बिरबल आहे, म्हणजे मी कोणीतरी बिरबल नावाच्या माणसासारखं दिसतो बरं का, असं त्याला कळलं. मग तो त्या लोकांना म्हटला की मला डोक्याला लागलं आहे, मला लक्षात नाही आहे कोण आहे मी आणि माझं घर कुठं आहे, मी कोण आहे, मला काही लक्षात नाही. मी आता पडलो, डोक्याला लागलं, मी विसरून गेलो सगळं. ते म्हटले अहो तुम्ही बिरबल आहात, अकबरचे प्रधान आहात, आम्ही तुम्हाला घरी सोडतो. म्हणून ते रस्त्यातले 2-3 लोक बरोबर आले आणि बिरबलला घेऊन त्याच्या घरी गेले बरं का. घरी त्याची बायको म्हणली अहो कुठे होता इतका वेळ, तुमची वाट बघते जेवायला मी बरं का. घरात गेला, त्याने तो म्हटला माझं काही लक्षातच नाही आहे मला लागल्यापासून. ती म्हटली अहो तुम्ही बिरबल आहात, मी तुमची बायको आहे, ही मुलगी आहे तुमची, तिचं नाव जुजू आहे, असं सगळं सांगितलं त्याला. तुमच्या वडिलांचं नाव असं आहे, तुमच्या आईचं नाव असं आहे, तुम्ही अकबरचे मोठे प्रधान आहात, हे तुमचं घर आहे, ही तुमची बेडरूम आहे, हे तुमच्या दरबारात घालून जायचे कपडे आहेत, हे तुमचे बूट आहेत. सगळं तिच्या बायकोने त्याला सांगितलं बरं का, चोराला. आता काय गंमत काय होती की दोघं बिरबल आणि तो चोराचा चेहरा सारखाच होता, त्यामुळे ही सगळी गडबड झाली. सकाळ झाली, बिरबलने त्या चोराने बिरबलचे कपडे घातले आणि गेला दरबारामध्ये बरं का. आणि इकडे बिरबल तर जेलमध्ये बसला आहे खरा बिरबल. तो त्या पोलिसाला सांगतो अहो मी अकबरचा प्रधान आहे, माझं नाव बिरबल आहे, मला सोडा, मला दरबारात जायचं आहे आता. ते काय पोलीस ऐकेनात. तेवढ्यात बिरबलच्या ओळखीचा एक माणूस तिकडून चालला होता पोलीस स्टेशनमध्ये. तो म्हटला अरे 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 इकडे बघा इकडे बघा. तो बघायला लागला तर बिरबल. पोलिसाला तो म्हणला अरे तू कुणाला पकडून ठेवलं आहे जेलमध्ये, हा राज्याचा प्रधान आहे बिरबल, त्याला सोडा लवकर. ते पोलिसांनी लगेच घाबरले ते की हा प्रधान आहे, आपण त्याला बंद केलं. त्यांनी खऱ्या बिरबलला दिलं सोडून. तसाच बिरबल जेलमधून डायरेक्ट दरबारात गेला. दरबारात गेला, बघतो तो काय त्याच्या जागेवर दुसराच एक माणूस त्याचे कपडे घालून बसला आहे आणि तो दिसायला अगदी त्याच्यासारखाच आहे. तशाच मिशा, तसेच केस, तसाच रंग अंगाचा, सगळं सेम. उंची पण तेवढीच, जाडी पण तेवढीच, पायातले बूट पण परफेक्ट मावत होते. काय गंमत आहे. अकबरला म्हटलं महाराज मी बिरबल आहे. तो अकबर बघतच बसला, दोघंही सारखे दिसत आहेत. एक बिरबलचे कपडे घालून बसलाय आणि दुसरा जेलच्या कपड्यात आलाय. तर कसं करणार. तो म्हटला मी दोघांना तुम्हाला प्रश्न विचारतो, तुझं नाव काय बिरबल, तुझं नाव काय बिरबल, तुझ्या वडिलांचं नाव काय सांगितलं, तुझ्या मुलाचं नाव काय सांगितलं, तुझ्या बायकोचं नाव काय सांगितलं, मुलीचं नाव काय सांगितलं, कुठे राहतो सांगितलं. दोघांनी बरोबर उत्तर दिली. आता काय करायचं अकबर विचार करायला लागला. मग तो म्हटला की बिरबल जर माझ्या जागेवर असता
तर त्यांनी कसं शोधून काढलं असतं की खरा कोण आहे आणि खोटा कोण आहे. त्याला एक आयडिया आली बरं का. नोकराला बोलवलं, त्याच्या कानात सांगितलं, "प्स, प्स, 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 प्स." तो गेला नोकर आणि एक मोठं कुलूप घेऊन आला बरं का. आणि त्या कुलपाला लॉक केला आणि किल्ली घेतली काढून आणि सांगितलं, "हे कुलूप जो कोणी मला उघडून दाखवेल तुमच्या दोघांपैकी तो खरा बिरबल." कारण बिरबल इतका हुशार माणूस आहे की त्याला काही पण करता येतं. ते लॉक केलेलं कुलूप पण तो उघडू शकतो, हो की नाही. मग तो जेलमधून आलेला खरा बिरबल होता ना, त्याच्याकडे कुलूप आधी दिलं, उघड कुलूप, तू जर उघडलंस तर तू बिरबल आहेस. त्यांनी आपलं बिरबल इकडून तिकडे तिकडून इकडे कुलूप फिरवत होता. त्याला काही कळे ना बिरबलला कुलूप कसं उघडायचं. तो म्हटला, "मला नाही बुवा उघडता येतं." मग अकबरनी त्या चोराला कुलूप दिलं. त्याला म्हटलं, "तू हे उघडलंस तर तू बिरबल." चोराला मनातल्या मनात हसू आलं. ही तर माझं कामच आहे मुळी कुलप उघडणं. त्याने खिशातून एक पिन काढली बरं का आणि ती पिन त्या कुलपात घातली आणि जरा खटखट 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 इकडे हलवल्याबरोबर कुलूप खटाक्कन उघडलं. तो बघा अकबरला म्हणला, "बघा उघडलं की नाही कुलूप, मीच खरा बिरबल आहे." अकबर म्हणला, "अरे चोरा, कुलूप उघडण्याचं काम कोण करतं, बिरबल करतो का चोर करतो? कुलूप उघडल्याबरोबर मला कळलं की तू चोर आहेस आणि बिरबल नाही आहेस म्हणून. पकडा रे त्याला, घेऊन जा त्याला जेलमध्ये." असं करून त्याला पकडून घेऊन गेले आणि बिरबलला परत त्याच्या सिंहासनावर त्याच्या खुर्चीवर बसवलं. अशा पद्धतीने अकबरने बिरबलकडून शिकलेल्या ट्रिक्स वापरून खरा बिरबल कोण आहे ते ओळखून दाखवलं.